नमस्कार, स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। आज आपण निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांना भेट देणार आहोत, ज्यामध्ये अमलनाला डॅम, माणिकगड किल्ला, माणिकगड किल्ल्याच्याच पायथ्याशी असलेलं प्राचीन विष्णू मंदिर आणि अमलनाला पार्क। आम्ही वणीहून गडचांदूरकडे निघालो आहोत। वणी ते गडचांदूर हे अंतर सुमारे 32 किलोमीटर आहे, जे आपण साधारणतः 45 मिनिटांमध्ये किंवा 1 तासात पार करू शकतो। तर दुसऱ्या बाजूने चंद्रपूरहून गडचांदूर हे अंतर सुमारे 37 किलोमीटर आहे। तर आज आम्ही आलोय अमलनाला डॅम। हे गडचांदूर मध्ये आहे। कुठं म्हणताय ती? गडचांदूर जवळचं अमलनाला धरण हे एक लहान पण सुंदर जलाशय आहे। या धरणामुळे या परिसरात शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं। धरणाचं लोकेशन अतिशय सुंदर असून सकाळी आणि संध्याकाळी इथलं सौंदर्य अधिक खुलून येतं। सध्या पाऊस पडला आहे आणि त्याच्यामुळे इथलं गवत छान असं हिरवगार झालंय, जणू काही हिरव्या रंगाची एक चादरच पसरवली असं दिसते। धरणाच्या जवळच अमलनाला पार्क देखील आहे, जिथे लहान मुलांसाठी खेळायला झोके, स्लाइड्स, बोटिंग आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी बसण्याची सुविधा केलेली आहे। कुटुंबासोबत एका दिवसाची सहल घालवायला हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे। हे आहे आता इथून इकडे समोर गेलं तर माणिकगड किल्ला, आणि इकडे जर खाली उतरला ना इकडे, तर इकडे आहे विष्णू टेम्पल। अशी इथे पार्किंगसाठी जागा आहे। डेव्हलपमेंट वर्क सुरू आहे। मे बी पुढच्या वर्षीपर्यंत सर्व होईल। इथं किती रुपये तिकीट आहे? 20 रुपये तिकीट। हे तिकीट घर आता माकड बघ वरती, दिसलं का? माकड, मंकी, हाय मंकी। यानंतर आम्ही गेलो माणिकगड किल्ल्यावर। गडचांदूरपासून माणिकगडचं अंतर हे अंदाजे 6 ते 7 किलोमीटर आहे। हा किल्ला एक डोंगरी भागात आहे आणि तेथे जाण्यासाठी थोडं ट्रेकिंग करावं लागते। ट्रेकिंग म्हणजे तेवढं अवघड नाही आहे, फक्त एक असं स्टीप चढाव आहे, तो आपल्याला चढावा लागेल। इतिहास सांगतो की माणिकगड किल्ला शिलाहार वंशाच्या राजांनी बांधला होता, नंतर गोंड राजाच्या ताब्यात गेला आणि शेवटी भोसल्यांच्या राजवटीत आला। या किल्ल्याचा मुख्य उपयोग आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला जायचा। आज जरी किल्ला थोडासा मोडकळीस आलेला असला तरी त्यावरून दिसणारं दृश्य अद्वितीय आहे।
तर असं पॉईंट ए वरून पॉईंट बी वर जाण्यासाठी असं पायवाट आहे अशा, इथून आपल्याला जायचं असतं. बाकी असं जंगल घनदाट आहे, एकदम घनदाट नाही पण आहे बऱ्यापैकी, म्हणजे 50 मीटरवरचं काही दिसणार नाही आपल्याला पूर्ण. हे गाता चालली गाता हाय. हा छोटू आहे, छोटू आहे हा. ही बघा कशी फास्ट असते एनर्जी याच्यामध्ये. चल चल चल. राणी तलाव राणी महलासोबत सर्वजण गेले तिकडे राणी महलकडे, आणि मी दादासोबत तिथे दादा व्हॉट इज दिस. राणी महल राणी तलाव आज सुद्धा पाणी आटलंय. माणिकगड किल्ल्यावर आता आहे ॲडव्हेंचर पार्क. तेवढं मोठं नाही आहे पण आहे. काही 4-5 ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की झिप लाईन, लोरो, नंतर ट्री टॉप वॉक आणि किड्स झिप लाईन आहे. अशी तिकीट मिळते आपल्याला. आमच्या दोघं जण झिपलाईन करून येत आहे म्हणून आम्ही इकडे तिकीट काढली. इकडे 50 रुपयात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. मिनी झिपलाईन हा एक झुला आहे इथे, प्लस ते चालायचं आहे. लहान मुलांचे सर्व इकडे 50 रुपये पर पर्सन. तिकीट काय कसं आहे? लोरोचं 50 रुपये आहे. ओके. 30 रुपये पर कॅन्डिडेट लागेल. 110 मीटरची झिप लाईन मोठी
हे असं तुम्हाला चालत चालत तिकडे जावं लागतं. हे 30 रुपये आहे, कारण इथे फक्त आपल्याला चालत जायचं आहे. आणि इकडे आहे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज. मस्त दाट झाडं आहेत, सावली आहे, थंड हवा आहे. पाऊस पडला. आता माणिकगड किल्ल्याचं फिरून झालंय. माणिकगड किल्ला फिरून झालाय आता. आणि आता आम्ही जातो विष्णू मंदिर. विष्णू मंदिरसाठी तुम्हाला इकडे 70 पायऱ्या उतरावं लागतात खाली. असं मस्त झाडांचा घेराव आहे, सावली सावलीतून मस्त सिमेंटचा असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने तुम्हाला जावं लागेल. असं एक नॅचरल झुला इथे. आणि हे आहे ते प्राचीन विष्णू मंदिर. तसं मोस्टली विष्णू मंदिर नसतात कुठेच, पण हे एकमेव आहे. हाय, हे आहे विष्णू मंदिर. आणि हा ब्लॉग शूट होता आता. मी कॅमेरा आहे माझा iPhone 16 Pro Max. इथे ठेवला आहे आपला Insta360 X4. हा आहे iPhone 16 Pro Max. हा एक छोटा आपला सबस्क्रायबर भेटला. गडचांदूरमध्ये असलेलं प्राचीन विष्णू मंदिर हे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे असलेली विष्णूची मूर्ती विलोभनीय आहे आणि मंदिरातील शांतता अंतर्मनाला स्पर्श करून जाते. गावकरी या मंदिराची विशेष काळजी घेतात. आणि बघा, काकू अशा कसरत करून स्वतःचं पिण्याचं पाणी नेत आहे. तिथे झरा आहे, पिण्याचं पाणी लाईव्ह झरा आहे. बघा, मे महिन्याच्या गरमीत सुद्धा इथे पिण्याचं पाणी झऱ्याद्वारे. आणि हे आहे प्राचीन विष्णू मंदिर. विविध सणांवेळी इथे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. मंदिर हे स्वच्छ सुंदर आहे, घाण पसरवलेली नाही, कोणी छान मेंटेन ठेवलं आहे. तर माझा एक्सपिरियन्स खूप छान होता या मंदिरातला. मंदिरातच एक प्राचीन शिवलिंग पण आहे, जिथे लोक येऊन पूजा करतात. विष्णूजीची मूर्ती अशी आहे. हे हे शिवलिंग आहे प्राचीन विष्णू मंदिरामध्ये. मंदिराची रचना पुरातन काळातलीच, दगडावर असं कोरीव काम. जुन्या काळातल्या प्राचीन मूर्त्या असं दगडावर असं कोरीव काम करून आहे. प्रत्येक पिल्लरवर आहे तसं. बाजूला जसं कुंड आहे आणि तिथे एक असा झरा आहे. आता बसून मस्त आराम करतो. मग पडते तिथे झोप.
हा जम्प जम्प. आणि आता आमचं दर्शन झालंय विष्णू मंदिराचं आणि इथून आता आम्ही निघतोय अमरनाला गार्डन. तिथे वॉटर पार्क वगैरे आहे आणि एक छोटंसं पार्क आहे छोट्या मुलांसाठी आणि तिथे बसून मग त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी परत. पार्किंग स्पेस सध्या तर पार्किंग फ्री आहे. माणिकगड फोर्टला जाण्यासाठी तिकीट आहे 20 रुपये. तिथे वरती ॲक्टिव्हिटीज आहे. त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे पैसे कधी काहीचे 30, काहीचे 50, काहीचे 100 असे आहे. इकडे असं जेवणासाठी तुम्हाला हे फ्रीमध्ये तुम्ही जेवू शकता इथे आपलं जेवण घेऊन. इकडे विष्णू मंदिर. ओव्हरऑल एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह, पण खूप गरमी आहे आणि झाडंही मस्त आहे. धरणाच्या जवळच अमरनाला पार्क देखील आहे. तिथे लहान मुलांसाठी खेळायला झोके, स्लाइड्स, बोटिंग आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी बसण्याची सुविधा केलेली आहे. कुटुंबासोबत एका दिवसाची सहल घालवायला हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. हे बघ आता इकडे मस्त वाघ हे दोन फायटिंग करत आहे. बोटिंग चालू आहे. स्पीड बोट 300 रुपये प्रति व्यक्ती, मोटार बोट 100 रुपये आणि पॅडल बोट 50 रुपये. पण 5च्या नंतर ते बंद असते, तर आता एंट्री नाही देत आहे. कारण ऑलरेडी रश आणि ते 5 वाजता बंद करतात. एक बोट जाते आता. थांब. इकडे आहे कॅन्टीन. इकडे बसण्यासाठी एक जागा. असं मस्त छान हिरवगार. मेंटेनन्सची गरज आहे, तेवढं मेंटेन नाही बघा ते, याच्यावर काही नाही. तसं ते सीसॉ आहे पण इथलं चेअर गायब आहे. हे आहे फक्त ठीक, हे ठीक आहे. याच्यातले बदकच गायब केले. तिकडे तो एक झोपाळा आहे झुला, काही बरोबर नाही. 20 रुपये एंट्री फ्री आहे. एंट्री फी आहे. ओके ओके आहे सर्व.
आगे हो एक नंबर. आणि आता आम्ही इथून निघतोय. झाला मस्त दिवस एन्जॉय केला. आता इथून निघू. 20 रुपयात चांगलं आहे आणि जेवण पण चांगलं आहे कॅन्टीनमधलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह. आणि अशा प्रकारे दिवस इथे संपवतो. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या स्पॉटवर, नव्या डेस्टिनेशनवर, नव्या ब्लॉगसोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय. तर माझा हा छोटासा प्रवास निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण होता. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या ह्या स्थळाला. जर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या ह्या स्थळांना जर तुम्ही वणी किंवा चंद्रपूर किंवा आसपासच्या परिसरात राहत असाल तर.